नीटचा पेपर फोडण्यासाठी शिवराज मोटेगावकरनं साथीदारांना हाताशी धरत सुनियोजित कट आखल्याचं सीबीआय तपासात उघड झालंय। मोटेगावकरची मोडस ऑपरेंडीच समोर आली आहे। कुलकर्णी मांढरे यांना हाताशी धरत मोटेगावकरनं पेपर फोडला। कुलकर्णी मांढरेची पद्धतशीररित्या एनटीएच्या पेपर सेट करणाऱ्या पॅनलवरती त्यांनी वर्णी लावली आणि त्यानंतर हा पेपर फोडण्यात आला। दरम्यान मोटेगावकरची मोडस ऑपरेंडी नेमकी काय आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूया। पेपर फुटीसाठी मोटेगावकरनं सुनियोजित आखणी केली। क्लासमध्ये काम करणाऱ्या कुलकर्णीची एनटीएच्या पेपर पॅनलवर वर्णी लावली। मनीषा मांढरेचीही मोटेगावकरनंच पॅनलवर वर्णी लावली। कुलकर्णी केमिस्ट्रीचा, मांढरे बायोलॉजीचा पेपर फोडून मोटेगावकरला पोहोचवेल अशी सोय होती। वर्षानुवर्ष अध्यापन करणाऱ्या कुलकर्णी मांढरेनं प्रश्न पाठ केले। एनटीए साठी प्रश्नपत्रिका तयार करतानाच प्रश्न पाठ केल्याचं उघड झालं। पाठ केलेले प्रश्न हाताने लिहून मोटेगावकरला पाठवले। मोटेगावकरनं मोबाईलमध्ये पीडीएफ स्वरूपात ते सेव्ह केले। पैशांच्या बदल्यात फोडलेल्या पेपरची विक्री केली। 3 मेला परीक्षा झाल्यावर पीडीएफ डिलीट करत पुरावा नष्ट करण्याचा त्यानं प्रयत्न केला। सीबीआयनं रिकव्हर केला तो सगळा डेटा।